नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला कसं दही बनवते ते दाखवणार आहे. हे बघा, मी बनवते ते दही असं घट्ट असतं. तर हे 2.5 लिटर दूध मी उकळत ठेवलेलं आहे. तर हे मंद गॅसवर मी एक 10 मिनटं चांगलं उकळी येईपर्यंत उकळून घेणार आहे. त्याला चांगली उकळी यायला पाहिजे. त्याच्यावर शाई नाही आणायची. हे असं एक 2-2 मिनिटांनी ढवळत राहायचं आणि त्याला चांगली उकळी आली की आपलं दूध तयार होतं. तर आपल्या ह्या दुधाला आता 7-8 मिनटं कंप्लीट झाली आहेत आणि छान अशी उकळी आलेली आहे. तर आपल्याला हे असंच दूध पाहिजे दही बनवण्यासाठी. तर मी अजून 1-2 मिनटं चांगली उकळी काढून घेते आणि गॅस बंद करते. 1-2 मिनिटानंतर हे दूध दही बनवण्यासाठी तयार होईल. तर आता 2 मिनिटं झालेली आहेत. आपलं दूध पूर्णपणे कंप्लीट तयार झालेलं आहे. तर मी आता गॅस बंद करते. तर आता मी ह्या भांड्यामध्ये हे 1 बाउल दही घालून घेते आणि हे आपलं जे दूध आहे ते व्यवस्थित 2 लिटर दूध आहे, 2-2.5 लिटर, ते थंड म्हणजे कोमट आहे. ते आपलं बोट आतमध्ये थांबेल एवढं कोमट दूध हे करायचं आणि ते दूध ह्याच्यामध्ये ओतायचं. तर असं हे 4 ते 5 वेळा करायचं. म्हणजे आपले जे हे दूध आहे त्याला झाक यायला पाहिजे. तरच ते आपलं दही, जर त्याला व्यवस्थित झाक आले आणि व्यवस्थित जर ते दूध म्हणजे ते दही जे आहे ते दुधामध्ये मिक्स झालं तर आपलं दही व्यवस्थित असं घट्ट होणार. खूप असं वरून जोराने हे केलं ना की त्याला झाक येते. तर असं 5 ते 6 वेळा करायचं. जे दही बनवतो ना त्याला अशी झाक यायला पाहिजे, तर ते दही व्यवस्थित घट्ट होतं. आणि मी ह्या बाउलमध्ये पण थोडंसं बनवणार आहे आणि ह्या भांड्यामध्ये. तर असं आपलं हे छान असं घट्टसर दही तयार झालेलं आहे. तर आता आपण जे दही बनवलेलं ना त्याचं मी ताक बनवते. तर ह्याच्यात पुदिना घालते, ह्यात काळं मीठ घालते, चाट मसाला घालते आणि हे साधं मीठ घालते आणि हे बर्फाचे तुकडे घालते आणि मिक्सरला फिरून घेते. आता हे मिक्सरला लावून घेतलं आहे. तर ह्याच्यात मी हे थंडगार पाणी घालते.